लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची धोकादायक परिस्थिती समोर आली आहे। एअरफोर्स कॉर्नरजवळील पुलाच्या उतारावर टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। नुकताच एका कंटेनर चालकाचा ताबा सुटून वाहन थेट स्ट्रीट लाईटवर आदळल्याची घटना घडली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय। ओझर नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एअरफोर्स कॉर्नरजवळ पुलाच्या उतारावर काही दिवसांपूर्वी गतिरोधक टाकण्यात आले होते। महामार्गाचे काम सुरू असताना हे गतिरोधक करण्यात आले होते, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ते काढून टाकणे अपेक्षित असताना ते तसेच राहिल्याने वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला। पुलाच्या उतारावरच गतिरोधक असल्याने वेगात येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकदा निवेदनेही दिली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। लवकरात लवकर हे सर्व गतिरोधक हटवावेत, अन्यथा एखादा मोठा अपघात घडण्याची आता भीती व्यक्त केली जात आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे, तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।